सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बिहारमधील गया येथील जागतिक वारसा असलेले महाबोधी बुद्ध विहार हे पूर्णतः बौद्ध अनुयायांच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा धुळे यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून हे आंदोलन करण्यात आले। भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी चेअरमॅन आदरणीय डॉक्टर चंद्रबोधी पाटील, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आयु के बच्चाव आणि आयु शंकरराव ढेगळे यांच्या आदेशानुसार संपूर्ण देशभरात हे आंदोलन छेडण्यात आले। तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्या भूमीत ज्ञानप्राप्ती झाली आणि ज्यांनी जगाला युद्ध नको बुद्ध हवा असा शांततेचा संदेश दिला ते महाबोधी महाविहार सध्या काही विशिष्ट व्यक्ती आणि सरकारच्या नियंत्रणाखाली आहे। हे विहार तात्काळ बौद्ध समाजाच्या आणि भारतीय बौद्ध महासभेच्या पूर्णतः स्वाधीन करावे अशी आग्रही मागणी करण्यात आली। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। धुळे जिल्ह्याच्या वतीने जे महाबोधी बुद्ध विहार बिहारमध्ये आहे त्या बुद्ध विहाराला मुक्त करावं पंड्यांच्या ताब्यातून यासाठी हे एक दिवसीय आंदोलन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष यांच्या आदेशाने धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही एक दिवसीय आंदोलन करत आहोत। आणि जे बुद्ध विहार शेकडो वर्षापासून पंड्यांच्या ताब्यात आहे, जातीवाद्यांच्या ताब्यात आहे, ते बुद्ध विहार मुक्त झालं पाहिजे आणि बुद्धांच्या ताब्यात दिलं गेलं पाहिजे यासाठी गेल्या 1.5-2 वर्षापासून बिहारमधल्या महाबोधी विहाराजवळ बौद्धांचं फार मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे। आणि ते तिथेच नव्हे तर भारतभर आणि जगामधले पूर्ण देश आहे जिथं जिथं बौद्धांची संख्या आहे, जगामधल्या 21 देशांमध्ये बौद्ध आहेत आणि त्या बौद्धांच्या संख्येप्रमाणे सर्व बौद्ध जागतिक लेवलवर बुद्ध महाबोधी विहार मुक्त व्हावं यासाठी आंदोलन चालू आहे। आणि म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी